मतदारसंघावर म्हणावं लागेल बारामतीवर आधीपासूनच राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे कुणाचं वर्चस्व या ठिकाणी आता यावेळी सिद्ध होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणि आपण पाहतोय सुनेत्रा पवार, शर्मिला पवार या मतदान करून आता निघालेले आहेत। अतिशय दुःखद भाग या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या चेहऱ्यावरचे आपण पाहू शकतोय। त्यांचा चेहरा बरंच काही सांगून जातोय। अजित पवारांच्या निधनानंतर ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडतेय आणि त्यासाठी सुनेत्रा पवारांनी मतदान केलेलं आहे। शर्मिला पवार या देखील त्यांच्या सोबत आहेत। युगेंद्र पवार, पार्थ पवार, श्रीनिवास पवार यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे, मतदान केलेलं आहे आणि मतदान बाहेर पडतायत। आपण पाहू शकतो ते आता या सगळ्या मतदान प्रक्रियेनंतर आपले काही भूमिका किंवा प्रतिक्रिया देणार आहेत का ते देखील आपण काही बोलणार ठीक आहे। तर आपण पाहतोय की माध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला आहे। आपण पाहू शकतो पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सोबत शर्मिला पवार, श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे ना। आता आपण पाहू शकतो मतदान केंद्राच्या बाहेर पडतायत। एकूण अजूनही कारण अजित पवारांच्या निधनाला काल 10 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर ही मतदान प्रक्रिया पार पडते। एकूण संपूर्ण जिल्ह्यात जर बघितलं तर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकूणच सगळ्यांनाच अजित पवारांच्या निधनाचा धक्का बसलेला आहे। अद्यापही कुणाला विश्वास बसत नाही की अजित पवार या निवडणुकीत नाहीयेत, कारण ज्या पद्धतीने अजित पवारांनी ही संपूर्ण निवडणूक सुरुवातीपासूनच प्रतिष्ठेची केली होती, कारण महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाहीये, कारण पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा अर्थात दोन्ही राष्ट्रवादींचा पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत तरी राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व राखेल अशा पद्धतीची व्यूहरचना ही सुरुवातीच्या काळातच अजित पवारांकडून करण्यात आली होती। त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली होती। त्यासोबतच ज्या काही 73 जागा या संपूर्ण जिल्ह्यात आहेत त्याचं देखील त्यांनी अजित पवारांनी योग्य असे उमेदवार देऊन त्याचं नियोजन हे केलेलं होतं। मात्र आपण पाहू शकतो पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी हात जोडलेले आहेत आणि कुठलीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे आणि आता या ठिकाणाहून ते घराकडे पुन्हा परतलेले आहेत आणि या सगळ्या निवडणुकीसंदर्भात किंवा अद्यापपर्यंत ते आज प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत, कारण एकूण अजूनही पवार कुटुंबियांवरती दुःखाची शोककळा एकूण पसरल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आज कुठलीही प्रतिक्रिया देणार नाहीत। आपण बापू काय प्रतिक्रिया? आपण पाहिलं की श्रीनिवास पवार देखील या सगळ्या याच्यात त्यांची प्रतिक्रिया देण्यास तयार नाही, कारण ज्या पद्धतीने या संपूर्ण निधनानंतर पवार कुटुंबियांसह एकूण राज्यात जिल्ह्यात मोठं दुःखाचा डोंगर कोसळल्याचं पाहायला मिळतं आणि त्या दरम्यान ही निवडणूक पार पडते। तर आपण पाहतोय या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबियांनी इथे काटेवाडी इथल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सुनेत्रा पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, पार्थ पवार आणि युगेंद्र पवार हे या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले होते आणि त्यांनी आता मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते पुन्हा आपल्या सहयोग या निवासस्थानी निघालेले आहेत। काटेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या सगळ्यांनी मतदानाची प्रक्रिया पार पडली, मतदानाचा आपला हक्क बजावला आणि आपण पाहतोय